राजूर, अकोले, लोणी, अहिल्यानगर असा 148 किलोमीटर पायी लाँग मार्च हा किसान सभा आणि CITU कामगार संघटनेच्या वतीने आम्ही आयोजित केलेला आहे। मुख्यतः आदिवासी भागामध्ये ज्या वनजमिनी आहेत, त्याचबरोबर गायरान जमिनी आहेत, घरं नावावर नाहीत, घरं नावावर ज्यांच्या आहेत त्यांच्या तळजमिनी नावावर नाहीत, हे जमिनीचे प्रश्न आहेत ते वर्षानुवर्षे पेंडिंग आहेत। त्याचबरोबर आशा कर्मचारी आहेत, शालेय पोषण आहार कर्मचारी आहे, बांधकाम कामगार आहेत, अर्धवेळ परिचर आहेत, ह्या सगळ्या असंघटित कामगारांचे प्रश्नसुद्धा अनेक वर्षापासून पेंडिंग आहेत। त्याचबरोबर आदिवासी भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत। नाशिक पुणे जी हायस्पीड रेल्वे आहे तिचा मूळ सर्वे बदलून ती बदलण्यात आलेली आहे, दुसरीकडे नेण्यात आलेली आहे, ती मूळ सर्वेनुसार व्हावी, देवठाण आणि बोटा स्टेशन व्हावं, ह्या मागण्या आहेत। ह्या सगळ्या मागण्यांच्यासाठी हा लाँग मार्च आयोजित केलेला आहे। राजूरवरून आम्ही पायी चालायला लागणार आहोत। आमचा अंदाज आहे की 5000पेक्षा जास्त लोक पहिल्यांदाच जॉईंट होतील, अकोल्यापर्यंत ते वाढतील, संगमनेरमध्ये त्यामध्ये मोठी भर पडेल आणि ज्यावेळेस लोणीला आम्ही पोहोचू त्यावेळी महाराष्ट्रभरातून सुद्धा अनेक शेतकरी आणि श्रमिक तिथे येतील आणि अभूतपूर्वरित्या परत एकदा एक मोठा श्रमिकांचा लाँग मार्च आम्ही आमच्या या मागण्यांसाठी अहिल्यानगरच्या दिशेनं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेणार आहोत। प्रशासनासोबत बैठक देखील पार पडलेली आहे। तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या देखील तुम्ही प्रशासनाला सांगितल्या। मागील कालावधीमध्ये देखील बैठका पार पडल्या, विविध मोर्चे देखील काढण्यात आले, मात्र त्यावेळी आश्वासन देण्यात आलेलं होतं ते आश्वासन पूर्ण नाही झाले का? अकोले ते लोणी अशा प्रकारचा जो लाँग मार्च 2023मध्ये आम्ही काढला, ज्याच्यामध्ये 30-35 हजार लोक सामील झाले, त्या मागणीचं प्रोसिडिंगच आज आम्ही अधिकाऱ्यांच्या पुढे ठेवलं, ज्याची मध्यस्थी स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेली होती आणि त्यांची सही त्या प्रोसिडिंगवर आहे। त्यापैकी एकही मागणी प्रत्यक्षपणाने रस्त्यावर जे आम्ही मागितली तिची अंमलबजावणी झाली नाही। रेल्वे कृती समितीनं जो रास्ता रोको बोट्याला केला त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घालून देऊ अशा प्रकारचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलेलं होतं, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही। अशा अनेक गोष्टी मी आपल्याला सांगेल। आत्ता जे 2 लाँग मार्च झालेले आहेत त्याच्या बाबतीतलं सुद्धा परिपत्रक, जो नाशिक ते खर्डी झाला लाँग मार्च 40,000-45,000 लोकांचा, त्यानंतर पालघरचा झाला 35,000 लोकांचा, त्याचे शासन आदेश जे निघाले ते सदोष आहेत, त्याच्यामध्ये पूर्तता अजून होण्याची गरज आहे। त्यामुळे आंदोलन करायचं, आंदोलनाच्या वेळी मागण्या मान्य करायच्या, अंमलबजावणी होत नाही हा संताप व्यक्त करण्यासाठी दुर्दैवानं परत एकदा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आहे। पालकमंत्री विखे पाटलांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली दिल्लीमध्ये व त्या भेटीचं काही त्यांनी स्पष्टीकरण दिलं का? कोणत्या रेल्वे मार्गासंदर्भात ती बैठक? ज्यावेळी ह्या सगळ्या परिसरातले 3 खासदार अश्विनी वैष्णव यांना भेटले त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांकडून याबाबतचा प्रस्ताव आल्याशिवाय आपल्याला पुढे काही करता येणार नाही। हे अगदी लॉजिकल स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं होतं। त्याच्यामुळे रेल्वे कृती समितीचं आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा रेल्वे कृती समितीची फडणवीस साहेबांबरोबर बैठक घडवून आणा। हा रेल्वे मार्ग का बदलण्यात आला, काय कारण आहे, ते जे MMRDAचं कारण देत आहेत ते काय आम्हाला मान्य नाही आहे। ह्या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यतः पहिलीत न जाता जर तुम्ही डायरेक्ट ग्रॅज्युएट व्हायला जाल तर तुम्हाला योग्य रिझल्ट मिळणार नाही आणि म्हणून जो आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं त्याचं काय झालं हा सरळ आमचा त्यांना सवाल आहे। दुर्दैवाने याच्यात राजकारण केलं जात आहे। थोरात आणि विखे यांचं जे पारंपरिक एक प्रकारची कुडघोरी वर्षानुवर्ष आम्ही पाहत आलोय, पिढ्यानं पिढ्या पाहत आलोय, त्यामुळे त्यांच्यावर यांनी आरोप करायचे, यांच्यावर त्यांनी आरोप करायचे आणि आमच्या गरिबांचं मात्र मागण्या जशाच तशा ठेवायच्या, तर हे त्यांनी थांबवावं। त्यांच्या कुरघोड्यांमध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे। दोघंही मोठे नेते आहेत, आम्हाला दोघांनाही काही वाईट म्हणायचं नाही आहे, मात्र त्या पार्श्वभूमीवर आमचं देवठाण बोट्याच्या स्टेशनचं मार्ग का बदलला याचं उत्तर ते देत नाही आहे। एकीकडे वैष्णव यांना भेटायचं आणि दुसरीकडे मात्र जो मार्ग बदलला आहे तो मार्गाचं DPR मंजूर करायचं आणि ते काम वेगाने करून घ्यायचं, असं षडयंत्र त्याच्यामध्ये आहे। हे आम्हाला कळत नाही असं नाही। त्याच्यामुळे तुम्हाला जर खरोखर हे करायचं असेल तर तो DPR तुम्ही का करताय शिर्डी मार्गे रेल्वे नेण्याचा, तो तातडीनं थांबवा। जे 17-18 हजार कोटी रुपये आमच्या रेल्वेसाठी मंजूर झालेले होते ते तुम्ही त्या रेल्वेसाठी वापरून टाकत आहात। नवीन तरतूद तुम्ही केलेली नाही, आमच्याच पैशातून त्या DPRचं काम तुम्ही चालू केलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला एकीकडे दाखवायचं की आम्ही मंत्र्यांना आणि वैष्णव यांना आणि आणखीन कोणाला भेटतोय आणि दुसऱ्या बाजूला आमचे 17,000 कोटी रुपये हे पुंतांब्या मार्गे जी काही रेल्वे न्यायची त्याच्यासाठी खर्च करायचे, हे षडयंत्र समजण्या इतके दूधखोळे अकोल्यातले संगमनेरतले लोक नाही आहेत। त्यामुळे आमची विनंती आहे की थोरात विखे तुमच्या कुरघोड्यांचं राजकारण तुमच्या जवळ, तुम्हाला लक लाभो, तुम्ही मोठे लोक आहात,
आम्हाला त्याच्यामध्ये पडायचं नाही, आमची रेल्वे आम्हाला द्या आणि एक प्रकारे या बोटावरचा थुंकी त्या बोटावर उडवणं हे थांबवा. मुख्यमंत्र्यांबरोबर आमची बैठक करा आणि तुम्ही नेतृत्व करा आणि त्या बैठकीला या भागातले सगळे आमदार, सगळे खासदार आणि कृती समितीचे सगळ्या पक्षांचे लोक, आम्हालाच बोलवा असं म्हणत नाही, सगळ्यांना बोलवा आणि याच्याबद्दलचा न्यायनिवाडा करा, ही आमची त्यांच्याबाबतची मागणी आहे. खेडणी देवठाणमध्ये शब्द दिला आहे की रेल्वे ही देवठाणमधूनच जाईल आणि एका बाजूला ते सांगताय की ती दक्षिणेवरून रेल्वे गेली, त्या संदर्भात मला काहीच माहिती नाही. कसं पाहताय? हे बघा, राजकारण सर्वांना समजतं. विखे साहेब, तुम्हाला जर देवठाण बोटामार्गेच रेल्वे जर न्यायची आहे तर ही जी काही रेल्वे बदलली ती कुणी बदलली, कोण होतं त्याच्यामध्ये, आणि जर बदलली तर मग ते तुम्हाला मान्य नाही तर त्याचं काम थांबवलं का नाही? आम्ही पेपरला बातमी वाचली की पुणतांब्या मार्गे जी रेल्वे जाणार आहे, जी आपल्याकडून जाणार होती, त्याच्यासाठी 17,000 कोटी रुपये जे खर्च मंजूर झालेला होता तो वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत DPR बनवण्याचं काम चालू झालेलं आहे. तो DPR अंतिम टप्प्यामध्ये आहे. मग तुम्हाला मान्य नाही तर तुमचं सरकार महाराष्ट्रात आहे, तुमचं सरकार दिल्लीला आहे, ते काम थांबवा ना. ते काम होऊन जाणार आणि तुम्ही आम्हाला बाईट देणार की देवठाण आणि बोटामार्गेच झाली पाहिजे, तो होणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा ते काम थांबवा, तो DPR थांबवा, ते आमचे जे 17,000 कोटी रुपये आहेत ते खर्च करणं थांबवा, तरच आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवू. सध्या तुम्ही जो लॉंग मार्च काढताय तुम्ही म्हणतात का लोणीनंतर 40,000पर्यंत जे आंदोलक आहेत त्यामध्ये सामील होते. एकीकडे 10वी आणि 12वीचे पेपर सुरू आहे, अशामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्यासाठी काय काळजी घेतली जाणार? हे बघा, आमच्या अनेक लाँग मार्चचे अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. ज्यावेळी नाशिक ते आझाद मैदान लाँग मार्च निघाला, JP गावित साहेब होते, डॉक्टर अशोक ढवळे होते. मुंबईच्या विद्यार्थ्यांची परीक्षा बुडू नये यासाठी रात्रीचं आम्ही चाललेलो आहे. दिवसभर 35 किलोमीटर 40,000 लोक चाललेले होते. आम्हाला विनंती करण्यात आली की तुमचा जर 40,000 लोक मुंबईमध्ये प्रवेश केला तर विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. आमचे सगळे 40,000 लोक आम्ही रात्रीचे चालून आझाद मैदानावर पोहोचलो, पण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊन दिलं नाही. हे सगळे लोक आपले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, वाहतुकीचं अजिबात खोळंबा होणार नाही. ही आमची जबाबदारी आहे. आमच्या लोकांना आम्हाला त्रास द्यायचा नाही. आम्हाला त्रास द्यायचा कोणालाच नाही आहे, पालकमंत्र्यांना सुद्धा द्यायचा नाही आहे, सरकारला सुद्धा त्रास द्यायचा नाही आहे. फक्त आमचा त्रास त्यांनी दूर करावा एवढी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे. हे 148 किलोमीटरचा जो सगळा मार्ग असणार आहे लॉंग मार्चचा, याचं रूपरेषा कशी असणार आहे आणि किती दिवसात साधारण हा अहिल्यानगरमध्ये पोहोचेल, कसं नियोजन तुम्ही एकंदरीत केले सगळं? 24 तारखेला सकाळी आम्ही प्रकल्प कार्यालय राजूर या ठिकाणी आम्ही जमणार आहोत. तिथून हा लाँग मार्च निघेल. तो संध्याकाळी अकोल्यात पोहोचेल. पहिल्या दिवशीचा संध्याकाळचा मुक्काम हा तहसील कार्यालयाच्या समोर असणार आहे. अकोले तालुक्यातील जनतेला आम्ही विनंती करणार आहोत की त्या दिवशी त्यांनी येऊन पाठिंबा द्यावा आणि सहकार्य करावं. त्यानंतर दुपारपर्यंत आम्ही इथून एक 8 किलोमीटरवर व्यवस्था केलेली आहे. तिथे लोक चुलांगणं टाकतील आणि त्या ठिकाणी दुपारचं जेवण करतील आणि त्याच्यानंतर प्रांत कार्यालयाच्या समोर पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा मुक्काम असेल. तिथे आम्ही व्यवस्था केलेली आहेत. लोक स्वतःची साधनं घेऊन येणार आहेत आणि मग तिथेच चुलांगणावर आमचा जो काही स्वयंपाक असेल तो होईल. त्याच्यानंतर निमगावजवळ आमचं त्याच्यानंतरचा मुक्काम असणार आहे. दुपारचं जेवण तिथं असेल आणि मग संध्याकाळचं त्याच्यानंतरचं जेवण आम्ही पालकमंत्र्याच्या दारामध्ये तिथे करणार आहोत. आणि त्यानंतर मग पुढचे जे रूट्स आहेत ते अशाच प्रकारे साधारणपणे प्रत्येक दिवस एक 15 ते 16 किलोमीटरचा एक टप्पा, असं किमान 30 किलोमीटरचं अंतर दररोज चालायचं. अशा प्रकारे तो लाँग मार्च पुढे जाईल. प्रशासनाने या लॉंग मार्चची परवानगी दिली आहे? त्यांच्याबरोबर आत्ता बैठक झाली. अहमदनगर प्रशासनाचं मी आभार व्यक्त करतो. ॲडिशनल कलेक्टर होते, SP साहेब स्वतः आले आणि बाकी अधिकारी होते. आम्ही आमच्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या. जिल्हा स्तरावरच्या मागण्यांच्याबद्दल अंमलबजावणीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आमच्या वनजमिनीच्याबद्दल प्रत्येकाचं केस टू केस स्टडी ते परत करण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्यासाठी आम्ही आमचे अर्ज सादर करणार आहोत. घराच्या तळजमिनीचे अर्ज आम्ही सादर करणार आहोत. आमच्या अंगणवाडीच्या ताई आहेत, आमच्या अर्धवेळ परिचारिका आहे, आमचे बांधकाम कामगार आहेत, आमच्या इतर सर्व वेगवेगळ्या जे काही संघटना आहेत, शालेय पोषण आहार कर्मचारी आहेत, त्याच्याबाबतचे जिल्ह्याचे प्रश्न त्यांनी सोडवण्याच्या बाबत सकारात्मक दिलेली आहे. मात्र यांचे राज्यस्तरीय प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन, जसं नाशिकच्या लाँग मार्चमधल्या तिथल्या पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन बैठक लावली, आता विखे साहेबांची जबाबदारी इथल्या पालकमंत्र्याची आहे. त्यांनी मंत्रालयात बैठक लावून संबंधित मंत्र्यांच्या समोर बैठक घडून आणावी आणि त्या पातळीवर ते प्रश्न सोडवावेत आणि आमची नव्हे रेल्वे कृती समितीची बैठक मुख्यमंत्र्यांबरोबर लावावी आणि त्याच्यामध्ये सर्व
रेल्वे कृती समितीचे नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, या भागातले सगळे लोक असतील, त्यांना बोलवावं आणि तो प्रश्न पुढे न्यावा. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.